नमस्कार शेतकरी मित्रांनो. अ, पूर्वी आपण सरकी पेंड आणि शेंगदाणा पेंड याची जी काही आपण ही स्लरी चा व्हिडिओ आपण बनवला होता. त्यावेळेस आपण ती स्लरी बनवलेली आहे आणि आपण ती आपल्या प्लॉटला दोनदा सोडलेली पण आहे. यानंतर जे आहे आपल्याला पुढली स्लरी बनवायची आहे ते म्हणजे अंडे, गूळ आणि ताक यांची एक स्लरी आपल्याला बनवायची आहे. आपल्या डाळिंबाची फुगवण चांगली होण्यासाठी, गुणवत्ता चांगली होण्यासाठी. पण त्या अगोदर आपण काय केलं पाहिजे, ती स्लरी भिजायला घालण्याच्या आत काय केलं पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. आणि ज्यावेळेस पूर्णपणे जे टाकणार आहोत अंडे, त्याच्यामध्ये ताक, गूळ, त्यावेळेस जे आहे आपण त्याच्यावर सविस्तर असं जो आहे व्हिडिओ बनवणार आहे, की त्यापासून आपल्या जमिनीला काय काय फायदे होणार आहेत, त्यामध्ये येणारे कंटेंट जे आहेत हे काय काय आहेत नेमकं, हे सोडल्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे, त्याच्यामध्ये असे कुठले कंटेंट आहेत की त्यामुळे आपल्या डाळिंब पिकाला त्याचा आपल्याला फायदा होईल. आणि त्याबरोबरच जे काही आहे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण साधारणतः आपली शेंगदाणा आणि सरकी पेंड जी काही स्लरी आहे हिला जवळजवळ माझ्या मते एक आठवडा झाला असेल आपल्याला सोडायला. तर त्या आठवड्याच्या नंतर आपल्याला त्याचा काही रिझल्ट भेटला की नाही भेटला ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण एक 3-4 फळांना मी जे आहे ते स्लरी सोडल्यानंतर टिप लावला होता. थोडक्यात त्याला मी टिपिंग केलं होतं. तर त्या टेपमध्ये आपल्याला किती अंतर वगैरे पडलं आहे का नाही ते पण आपण आज चेक करणार आहोत. ज्यावेळेस टेप लावला होता तो काही व्हिडिओ मी टाकला नव्हता. मी दुसऱ्या दिवशी जे आहे तो टेपिंग केली होती आणि त्यानंतर काय आपला व्हिडिओ यूट्यूबला काय आलेला नाही. त्यामुळे त्यानंतर मी व्हिडिओही बनवलेला नाही. त्यामुळे ती काही जी माहिती आहे ती आपली सांगायची त्यावेळेस राहिली होती. तर त्यानुसार जे आहे आज ती टिपही आपण चेक करणार आहोत का त्याच्यामध्ये गॅप पडला आहे का नाही पडला. आणि असं आता येऊया मेन मुद्द्यावरती. आता जे काय आपण अंडा आणि ताक याची काही जी स्लरी बनवणार आहोत आपल्या डाळिंब पिकाला ती देण्यासाठी. तर ती बनवण्याच्या आधी काय प्रोसेस केल्या पाहिजे, कारण त्याला बनवण्याच्या आधी बी काही मित्रांनो प्रोसेस करणं गरजेचे आहेत. नाहीतर त्याचा जो आहे हा वास जो आहे हा खराब यायला लागतो आणि खराब वास आल्याच्यानंतर त्याच्यापाशी जाताही येत नाही माणसाला, म्हणजे इतकं डेंजर त्याचा वास सुटतो. तर आणि त्या क्षणात आपण त्याच्यापाशी जास्त वेळ थांबवू शकत नाही, तर तो वास वगैरे सुटू नाही. आपली जी काही स्लरी आहे ती अतिशय सुंदर पद्धतीने तयार व्हावी. तिच्यापाशी अगदी उभा असताना सुद्धा आपल्याला त्याच्यापासून कुठलाही उग्र वास नाही आला पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याबद्दल जे आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे माहिती देणार आहोत. आणि हीच जी प्रोसेस आहे आपण अगोदर जी काही स्लरी बनवली होती त्याच्यामध्ये ही केली होती. तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती करून घेऊया. तर मित्रांनो, मागची जी काही आपण सरकी पेंड आणि शेंगदाणा पेंडची काय स्लरी बनवली होती त्याच्यामध्ये आपण 4 दिवस अगोदर वेस्ट डिकम्पोजर जे आहेत हे भिजायला घातलेली होती. 200-200 लिटर पाणी आपण आपल्या 6 ड्रममध्ये टाकून, प्रत्येक याच्यामध्ये ती एक छोटी छोटी डबी भेटते वेस्ट डिकम्पोजरची, त्याच्यामध्ये गूळ टाकला होता आपण. गूळ टाकला, 200 लिटर पाणी टाकलं आणि त्यामध्ये एक एक डबी जी आहे त्याची आपण त्याच्यामध्ये टाकली होती. त्याला 4 दिवस जे आहे आपण त्याला मल्टिप्लाय होऊन दिलं. ज्यावेळेस ते मल्टिप्लाय झालं त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण सरकी आणि शेंगदाण्याचे पेंड टाकले होते. याच्यामुळे मित्र आपल्याला फायदा काय झाला, तर आपल्या सरकीचा वास शेवटपर्यंत जो आहे हा अगदी फक्त दह्यासारखा आणि ताकासारखा येत होता. आपण पहिल्यांदा जी भिजवली होती, फर्स्ट टाईम भिजवली होती, 5 दिवस भिजवली होती. 5 दिवसानंतर आपण त्याला 6व्या दिवशी जे आहे ड्रिपच्या माध्यमातून आज सोडलं होतं. त्याचबरोबर जे काय आहे पुन्हा आपण त्याला 3 दिवस भिजवलं होतं. हा आहे तीच सरकी आहे, तीच सरकी पेंड शेंगदाणा पेंड. त्याच्यामध्ये आपण पुन्हा गूळ ॲड केला आणि पाणी ॲड केलं. 200 लिटरनं पूर्णपणे भरून टाकलं पाण्याने आणि पुन्हा 3 दिवस ठेवली. म्हणजे पहिले 5 दिवस आणि नंतर 3 दिवस, आपण 8 दिवस ती स्लरी ठेवली मित्रांनो. 8 दिवस स्लरी ठेवून सुद्धा कुठलाही आपल्या स्लरीचा उग्र वास आलेला नाही. एकदम दुसऱ्यांदा आपण भिजायला घातली होती त्यावेळेसही त्या स्लरीचा आपल्याला वास अगदी दह्यासारखा आणि ताकासारखा जो आहे, आंबूस आंबूस जो आहे, आंबट आंबूस त्याचा वास आपल्याला येत होता. त्याच्यामागचं कारण काय, तर मित्रांनो जे काही आपण वेस्ट डिकम्पोजरचे बॅक्टेरिया टाकलेले आहेत, तर ह्या आपण जे काही त्याच्यामध्ये मटेरियल टाकतो त्या मटेरियलला सडून देत नाही. आपल्याला काय लागतं मित्रांनो, फर्मंटेशन होणं गरजेचं असतं. फर्मंटेशन झालं तर सडत नाही, आणि जर सडलं तर त्याचा अतिशय उग्र वास येतो. आणि सडलं म्हणजे मित्रांनो साहजिकच आहे ते परफेक्ट जे आहे हे तयार झालेलं नाही. त्याच्यामधून जो काही आपला आर्क लागतो, जे काही त्याचं फर्मंटेशन होणं गरजेचं होतं, ते फर्मंटेशन त्याच्यामध्ये झालेलं नाही आहे, ते सडलेलं आहे. आपल्याला काय पाहिजे, फर्मंटेशन. आणि ते जर सडलं असेल त्याचा उग्र वास येतो. त्याच्यात हात जरी घातला आपण तर त्या हाताचा 2-2 दिवस 3-3 दिवस वास जात नाही. इतका बेकार वास सरकी पेंडीचा मित्रांनो येतो 3-4 दिवस भिजल्यानंतर. ते वास काय येतो, तर ज्यावेळेस ते मटेरियल सडतं, आपल्याला काय पाहिजे, फर्मंटेशन झालं पाहिजे. तर त्यासाठी आपलं काय केलं पाहिजे,
सर्वप्रथम जे काय आहेत वेस्ट डिकम्पोजरचे बॅक्टेरिया, हे आपल्याला स्लरी टाकण्याच्या अगोदर किमान 3 ते 4 दिवस जे आहेत हे मल्टिप्लाय करून घ्यायचे आहेत. 200 लिटर पाणी, त्याच्यामध्ये गुळ टाकायचा, त्यामध्ये ताक टाकायचं आहे, त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 3 दिवस मल्टिप्लाय करायचं आहे. 3 दिवसानंतर तुम्हाला वाटलं आता वरती मित्रांनो मल्टिप्लाय झाले, वेस्ट डिकम्पोजरचे बॅक्टेरियाची स्लरी परफेक्ट तयार झाली, हे कशावरून ओळखायचं? ज्यावेळेस त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला दह्यावाने आणि ताकावाने असा आंबूस वास येण्यासाठी सुरुवात होतो, आंबट वास येण्यासाठी सुरुवात होतो आणि ड्रमच्या वरती जे आहेत ही पांढरी लेअर येण्यासाठी सुरुवात होते. ज्यावेळेस पांढरी लेअर येण्यासाठी सुरुवात होते येते आणि त्याचा आंबट दह्यासारखा ताकासारखा वास येतो, त्यावेळेस समजायचं का बॅक्टेरिया हे आहेत मल्टिप्लाय झालेले आहेत. त्याच्यामध्ये बाकीचे काही मटेरियल जे आहे आपल्याला ज्याची स्लरी बनवायची आहे ते मटेरियल टाकण्यासाठी काही अडचण नाही. ते टाकल्यामुळे याचं फर्मेंटेशन होतं, त्यातला अर्क काढला जातो. कारण वेस्ट डिकम्पोजरचे बॅक्टेरिया त्याचं नावच आहे डिकम्पोजिंग करणारे. ते डिकम्पोज करतात, म्हणजे त्या मटेरियलला फोडायचं काम करतात, त्याला फोडून त्याला अगदी त्याचं पीठ करून टाकतात. मित्रांनो ज्यावेळेस आपण सरकी आणि शेंगदाणा पेंड टाकली होती मित्रांनो, ज्यावेळेस आपण त्याला दुसऱ्या राऊंडमध्ये भिजून सोडलं 3 दिवसानंतर, अगदी पीठ निघलं, पीठ एकदम असं बारीक पीठ निघालं, त्याच्यामध्ये असं अजिबात कण वगैरे काही निघलेलं नाही, अगदी बारीक पेस्ट त्याची जी आहे त्या सरकीची आणि शेंगदाणे पेंडीची तयार झाली होती. कारण वेस्ट डिकम्पोजरचे बॅक्टेरिया त्यांना पूर्णपणे असं फोडण्याचं काम केलं होतं. त्यांना फोडून जे आहे पूर्णपणे एकदम असं मलम, एखादा मलम कसा घेतो आपण, त्या मलमासारखी पेस्ट आहे त्याच्यामध्ये तयार झाली ती सरकी पेंडीची आणि शेंगदाणे पेंडीची. म्हणजे एवढं डेंजर काम ते बॅक्टेरिया करतात आणि ते बॅक्टेरिया त्यासाठीच आपल्याला जे आहेत हे वापरायचे आहेत. का आपल्याला फर्मेंटेशन होणं गरजेचं आहे, सडलं नाही पाहिजे, फर्मेंटेशन करायचं आहे. तर आता याच्यामध्ये जे काही गुळ आणि बॅक्टेरिया टाकायचे आहेत, तर आता मी याच्यामध्ये जे आहे तुम्हाला दाखवतो. मी यामध्ये आपण आणलेलं आहे ताक. आणि याच्यामध्ये जे आहे मित्रांनो आहे हा काळा गूळ, हा पूर्णपणे काळा गूळ आहे मित्रांनो. तर हे सगळे मिश्रण जे आहे ना ते एकदा ड्रममध्ये टाकून घेतो आणि त्यानंतर आपण पुढे थोडीशी चर्चा करूया. तर मित्रांनो आता आपण ज्या याच्यामध्ये एका ड्रमला 1 लिटर ताक, म्हणजे 200 लिटर पाण्याला 1 लिटर ताक आणि 2.5 किलो जे आहे हा गूळ टाकलेला आहे. तर 1, 2, 3 आणि 4 असे 4 ड्रम आपण याच्यामध्ये बनवलेले आहेत. तर याच्यामध्ये मी आता वेस्ट डिकम्पोजरचे काही बॅक्टेरिया आहेत हे टाकून देणार आहे. ती एक जी छोटी डबी बसती ती एक डबी एका ड्रमला आपण जे आहे टाकणार आहोत. आता काय झालं नेमकं, मी खाली येत असताना वेस्ट डिकम्पोजरचे जे काही डब्या होत्या माझ्या, ते मी घरी विसरून आलेलो आहे. पण एक 5 मिनटामध्ये मी पुन्हा जाऊन ते घेऊन येणार आहे, याच्यामध्ये त्या टाकून देणार आहे आणि साधारणतः एक 3 ते 4 दिवस आपण याला भिजवणार आहोत. हे 4 दिवस भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे पुन्हा ताक, अंडी आणि गूळ. कारण आता जो काय आपण गूळ टाकतो आहे तर ह्या बॅक्टेरियांना मल्टिप्लाय होण्यासाठी जे आहे तो गूळ ऑलरेडी संपून जाणार आहे. त्यामुळे पूर्ण काय त्याच्यामध्ये जे काही बॅक्टेरियांना ऊर्जा पाहिजे फर्मेंटेशन करण्यासाठी ती ऊर्जा राहणार नाही. याच्यामध्ये जे काही गुळ आहे ते गुळ संपून टाकणार आहे, स्वतःचं जे आहे ही वाढीसाठी त्याचा यूज करून घेणार आहे आणि त्याची काही पॉवर आहे गुळाची ती संपल्या जाणार आहे. पण त्यांना पुन्हा पुढे 5 दिवस जे काय आहे अंड्यांचं जे आहे फर्मेंटेशन करायचं आहे, त्यासाठी पण त्यांना ऊर्जा लागणार आहे आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये गुळ ॲड करायचा आहे, ताक ॲड करायचं आहे आणि अंडी जी आहे ती ॲड करायची आहे. तर किती अंडी घ्यायची आहे, किती ताक पुन्हा घ्यायचं आहे, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे काय आहे पाहणार आहोत. त्यावेळेस आपण व्यवस्थित जे आहे पूर्णपणे माहिती देऊ. सविस्तर जे काही स्लरीची जे आहे आपण पूर्णपणे त्यामधून माहिती घेणार आहोत. का फायदा काय होणार, याच्यामध्ये कुठले कंटेन आहेत, त्या कंटेनच्या झाडाला काय फायदा होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे माहिती जी आहे आपण करून घेणार आहोत. तर त्याच स्लरीचा हा पार्ट 1 असणार आहे आणि तो जे आहे हा पार्ट 2 असणार आहे. तर तो साधारणतः 5 दिवसाच्या नंतर तो आपण व्हिडिओ त्याचा टाकणार आहोत. तत्पूर्वी फक्त आपण आता जो आहे हा एक व्हिडिओ जे आहे त्याच्यातला पार्ट 1 जे आहे हा शूट करत आहोत. तर याच्यामध्ये जे आहे आता हे टाकून झालेलं आहे. आता मी घरी जातो आणि जे काय आहे वेस्ट डिकम्पोजरचे बॅक्टेरिया, ते बॅक्टेरिया जे आहे मी याच्यात आणून टाकून देतो. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे अडचण अशी असते की त्यांना वेस्ट डिकम्पोजरचे बॅक्टेरिया काय ज्या असतात त्या मिळत नाहीत. तर मित्रांनो
जो काय आपला व्हिडिओ असतो व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनवर तुम्ही क्लिक करा किंवा टायटलला क्लिक करा. तुम्हाला त्याची खाली जे आहे वेस्ट डिकम्पोजरच्या बाटल्यांची जी आहे ही लिस्ट येईल. त्यामधून जे काय आहे तुम्हाला तिथे तुम्ही क्लिक करून त्या बाटल्या खरेदी करू शकता. अगदी स्वस्त भेटतात. अगदी 200 रुपयापासून तर 400 रुपयापर्यंत आहेत. थोड्याशा भारीतल्या घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वस्तातल्या घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपल्याला रिझल्ट महत्त्वाचा आहे. आपल्याला हे माहीत आहे जे स्वस्त आहे त्याचा रिझल्ट कमीच येतो आणि जे महाग आहे त्याचा रिझल्ट चांगला येतो. त्यामुळे थोडेसे किमान 300 350च्या पुढच्या ज्या आहेत हे बॅक्टेरिया खरेदी करण्याचा प्रयत्न करा. याचा सतत वापर करा मित्रांनो. वेस्ट डिकम्पोजरचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो. हे डिकम्पोजिंग बॅक्टेरिया आहेत, याच्यामधून कुठलाही साईड इफेक्ट नाहीत. त्यामुळे यांचा वापर बिनधास्त करायचा आहे. आणि खरेदी करण्यासाठी जे आहे आपल्या टायटल जे असतं टायटलला क्लिक केलं का त्याच्या खाली तुम्हाला लगेच त्याची जी आहे लिस्ट ओपन होईल आणि तिथून मग तुम्हाला त्याची आहे वेस्ट डिकम्पोजरच्या बॅक्टेरिया ज्या आहेत ह्या खरेदी करायच्या आहेत. जेणेकरून आणि ते तुम्हाला घरपोच भेटणार आहेत. ते काय तुम्हाला कुठं खरेदी करायला जाण्याची गरज नाही, तिथंच तुम्हाला ते डायरेक्ट तुमच्या घरटेच होणार आहेत. तर आता आपण बघूया शेंगदाणा आणि सरकी पेंट टाकल्याच्या नंतर आपल्या झाडांना काय रिझल्ट आला. तत्पूर्वी अजून एक थोडंसं सांगायचं राहिलं. ज्यावेळेस आपण शेंगदाणा आणि सरकीची पेंट टाकली होती, म्हणजे ड्रिपनी सोडल्याच्या नंतर दोन्ही ॲप्लिकेशन पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड झाल्याच्यानंतर आपण जे आहे आपल्या झाडांना त्याचा काही व्हिडिओ मी शूट नव्हता केला, पण तुम्हाला मी आता दाखवतो. यारामेला कॉम्प्लेक्स आपण साधारणतः 12 किलो एकरी 2 दिवस जे आहे आपण भिजून जे आहे आपल्या झाडांना दिलेला आहे. याच्यानंतर आपल्या शेंगदाणा आणि सरकीच्या स्लरीच्या नंतर 2 दिवसांनी ती सोडल्याच्या नंतर आपण यारामेला कॉम्प्लेक्स जे आहे हे आपण दिलेला आहे. एकरी 12 किलो भिजवून अतिशय सुंदर आहे मित्रांनो. हे भिजवण्यासाठी काही शिल्लक राहत नाही, ड्रिपला कुठं कचरा गुतत नाही, अक्षरशः सगळ्याचं पाणी होतं. त्याचाही व्हिडिओ मला शूट करायचा होता, पण गडबडीमुळे मी तो शूट नाही करू शकलो. का त्याच्यामध्ये विरघळवण्यासाठी किंवा त्याचं पूर्णपणे पाणी होण्यासाठी आपल्याला अजून काय वापरलं पाहिजे जेणेकरून ड्रिपर चॉकअप होणार नाही आणि खाली राळा शिल्लक राहणार नाही. तसंही याचा मटेरियलमध्ये काही शिल्लक राहत नाही या कंपनीच्या. अगदी फिल्टरसुद्धा आपण जो काही हा फिल्टर बनवलेला आहे पाईपाचा, ह्या फिल्टरची सुद्धा मला गरज पडली नाही. डायरेक्ट इंजिनचा STBचा पाईप जे आहे मी ड्रममध्ये टाकून दिला. अतिशय सुंदर पद्धतीने जे आहे हे ड्रिपमधून गेलं आणि कुठं चॉकअप होण्यासारखं काहीच नाही आणि रिझल्टही मित्रांनो याचा छान होतं. फक्त आपले 2च एवढे ॲप्लिकेशन 10 दिवसात झालेले आहे आणि आता हे जे काय आहे ही अंड्याची जाईल. दोन ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला आता काय बदल झाला. सरकी शेंगदाणा पेंडीचं स्लरी आणि त्यानंतर यारामेला कॉम्प्लेक्स एकरी 12 किलो. आता तर आपण बघूया त्या चिकटणीमध्ये काही फरक झाला आहे का. तर बघू शकता मित्रांनो, हा जे टेप आहे हा आपण पूर्ण तर चिटकावला नव्हता, तरी साधारणतः ही जी आहे एवढं बसेल. ही जी डाळिंबाची जी काही शेंडा आहे हा शेंडा बसेल एवढा आपण याच्यामध्ये गॅप ठेवला होता टेपमध्ये. तर आता बघू शकता याच्यामध्ये किती अंतर पडलेलं आहे. आणि हे जे फळ आहे तर ह्या फळाचा हा जो टोक आहे हा टोक आणि हा टोक हा जुळवलेला होता, खाली होता गॅप. पण ह्या दोन्ही टोकांचं जे आहे आपण ह्या दोन्ही टोकांचं जे आहे आपण वरचे 2 टोकं, हे टोक आणि हे टोक आपण अगदी जुळवलेले होते. आता यामध्ये आपल्याला गॅप पडलेला दिसत आहे. त्यानंतर अजून जे आहे मित्रांनो आपण काही फळांना लावलं होतं, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याची ही जे काही खालचा पोर्शन आहे हा आणि हे याच्यामध्ये साधारणतः 1 काडी बसल एवढे अंतर होते. 1 काडी बसल एवढे. आता त्याच्यामध्ये बघू शकता किती अंतर पडलेलं आहे. आणि अजून एक झाडाला लावला होता, यालाही सुद्धा मित्रांनो हे जे काही वरचे 2 टोकं आहेत हे जुळवलेले होते. आता याच्यामध्ये बघा अंतर पडलेलं आहे. खालून होतं अंतर जास्त, पण हे जे वरचे टोकं आहेत ही अगदी एकमेकांना जुळवलेले होते. याचा अर्थ मित्रांनो जे काही आपण शेंगदाणा आणि सरकी पेंडीची जी स्लरी दिली ती त्याचा रिझल्ट आपल्याला आठवड्याच्या नंतर जे आहे आपल्याला दिसला आहे. त्यानंतर आपण यारामेला कॉम्प्लेक्स जे आहे एकरी 12 किलो जे आहे ड्रिपने भिजवून सोडले होते. त्यानंतर आपण फक्त ते 2च खतं जे आहेत हे ॲप्लिकेशन केलेलं आहे. आणि काल मी जे आहे 04247 जे आहे हे काल सोडलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो जी काही ऑर्गॅनिक स्लरी किंवा जे आपण ऑर्गॅनिक मटेरियल म्हणतो त्याला रिझल्ट आहे. कारण एकट्याने काही होणार नाही, सपोर्ट द्यावाच लागणार आहे आपल्याला, केमिकल हे द्यावंच लागणार आहे.
पण यामुळे काय होतं मित्रांनो, आपला खर्च कमी होण्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी मदत मिळते. आता यारामेला कॉम्प्लेक्सची एक बॅग जर 25 किलोची घेतली तर ती 2 एकरला पुरते. एक ॲप्लिकेशन केलं त्याच्यामध्ये भरपूर कंटेन आहेत. पूर्ण कंटेन जे आहेत आपल्या झाडाला मिळून जातात आणि त्याच्यामध्ये जे आहे बाकीचं काही जे आहे जमिनीला घातक ठरणारं काही मटेरियल त्याच्यामध्ये नसतं. त्यामुळे त्याचाही फायदा होतो. जे शेंगदाणे पिंडी, सरकी पिंडीचाही आपल्याला फायदा मिळालेला आहे आणि जे काही यारामेला कॉम्प्लेक्स आपण दिलं तर त्याचाही फायदा दिलेला आहे. आणि 04247 जे आपण काल सोडलेलं आहे, तर काल सोडलं आणि आज लगेच एवढा कुठल्याही खताने जे आहे हा फरक पडत नाही मित्रांनो. त्यामुळे असं एकत्रित जर फरक झाला असता तर मग लय कशाला अपघात बसला असतो. शेवटचे 8-15 दिवस जे आहे डब्याचे डबे सोडत राहिलो असतं आणि आपले फळं जे आहे हे फुगवून घेतले असते. तर त्यामध्ये मित्रांनो सातत्य ठेवावं लागतं. प्रत्येक वेळेस थोडं जे आहे हे वेगवेगळं देत राहायचं. ज्यामुळे जे काय आहे आपल्या फळांची फुगवण जी आहे ही होत राहते मित्रांनो. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. चॅनल जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जे आहे हा इतरांनाही शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ह्या व्हिडिओचा त्यांनाही फायदा होईल. तेही स्लऱ्या वगैरे बनवण्यासाठी सुरुवात करतील आणि जो काही रिझल्ट आपल्याला मिळाला हा रिझल्ट त्यांनाही पाहायला भेटेल. आणि सतत आपण जे काय आहे कमी खर्चामध्ये आपल्याला स्लऱ्या बनवून कशा सोडता येईल आपल्या डाळिंब पिकाला आणि आपल्या डाळिंब पिकाची फुगवण सुंदररित्या अशा पद्धतीने आपल्याला कशी करता येईल त्यावर जे आहेत आपले सतत व्हिडिओ आता हे येत राहणार आहेत. तर आपण उद्या किंवा परवा दिवशी तेल्यावरती आपल्याला व्हिडिओ टाकण्यासाठी सुरुवात करायची आहे. पण थोडासा वेळेअभावी जे आहे आपण ते सिरीज जे आहे हे चालू करण्यासाठी आपल्याला जे आहे हा वेळ मिळत नाही आहे. पण बहुतेक उद्या एखादा व्हिडिओ त्याच्यावर मी टाकण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे जेणेकरून जे आहे शेतकऱ्यांना त्याच्या काही फवारणी वगैरे आहेत त्या घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुरुवात करता येईल आणि तेल्यापासून त्यांची जी काही बाग आहे त्यांना ती वाचवता येईल मित्रांनो. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये लवकरच आणि थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद.